नमस्कार, सर्वांचं स्वागत आयडिया सारेगमप मध्ये. 36 अत्यंत सुरेल स्पर्धकांसोबत आपण सगळ्यांनीच पुन्हा अनुभवलेलं आहे पुन्हा नवे स्वप्न स्वरांचे. अगदी काही आठवड्यांपूर्वीच सुरू झालेलं हे पर्व, त्याची उपांत्य फेरी सुद्धा संपलेली आहे आणि आता आम्ही सगळेच म्हणजे आपण सगळेच वाट बघतोय ती अंतिम फेरीची. पण अंतिम फेरी सुरू होण्यापूर्वी मात्र आजचा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उपांत्य फेरीत नॉमिनेट झालेल्या सगळ्या स्पर्धकांसाठी ही एक शेवटची अखेरची संधी आहे. यानंतर अर्थातच अंतिम फेरीमध्ये तुमचाही सहभाग असणार आहे, कारण सगळ्या स्पर्धकांना गुणांसोबत आमच्या प्रेक्षकांची मनही जिंकायची आहेत. उपांत्य फेरीत नॉमिनेट झालेले 10 स्पर्धक आता आपल्यासोबत आहेत. आज आणि उद्या असे 2 दिवसात आपण त्यांची गाणी ऐकणार आहोत. प्रत्येकाला 2 गाणी गायची संधी मिळणार आहे आणि त्यानंतर उद्याचा दिवस निकालाचा दिवस, तेव्हा आपल्याला कळेल की मानाच्या अंतिम फेरीत ह्यापैकी किती स्पर्धक पोचतायत. अर्थात त्यांची पारख करण्यासाठी आपले आवडते परीक्षक आपल्यासोबत आहेतच. टाळ्यांनी स्वागत करूया. अवधूत गुप्ते, डॉक्टर सलील कुलकर्णी आणि आज मान्यवर परीक्षक म्हणून आपल्यासोबत आहेत विख्यात शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर. नमस्कार श्रुतीताई, खूप खूप स्वागत तुमचं पुन्हा एकदा या मंचावर. धन्यवाद. लिटल चॅम्प्स नंतर तुम्ही पुन्हा एकदा ह्या पर्वात इकडे आलेला आहात, तर आमच्या ह्या स्पर्धकांना तुम्हाला काही सांगायचं आहे? मी याला स्पर्धा म्हणायला खरं म्हणजे तयार नाही, कारण इथे आपण जे एकमेकाला भेटतो ते एकमेकाचे गुण पाहून एकमेकांच्या ज्या ह्या प्रस्तुती आहेत त्या मागचे कष्ट समजून घेऊन त्याचा एकमेकाबद्दलचा आदर दाखवण्याकरता आणि एकमेकाचं कौतुक करण्याकरता इथे आलेले आहोत. कोणीतरी पुढे 2 पावलं जाईल, कोणीतरी 2 पावलं मागे राहील, परंतु त्या मार्गाने आपण चाललो आणि सगळे एकत्र चाललो, हा जो आनंद आहे तो या स्पर्धेचा सगळ्यात मोठा गुण आहे असं मला वाटतं. आणि मागच्या वेळेलाही श्रुतीताई तुम्ही आला होता तेव्हा असं म्हणायला हरकत नाही की खूप छान आणि खूप सुरेख आमचे दोन्ही एपिसोड झाले होते आणि तुमच्याकडून आमच्या लिटल चॅम्प्सनाही बरंच काही मिळालं होतं. अतिशय सुंदर झाले होते एपिसोड्स आणि मी त्याही वेळेला सांगितलं होतं की या मुलांच्या ह्या सगळ्या यात्रेमध्ये त्यांच्याबरोबर सहभागी झाल्यामुळं मी माझ्या जीवनातल्या त्या काळामध्ये परत गेले आणि तो मला आनंद ह्या मुलांनी जो दिला तो शब्दापलीकडचा आहे. तर आज सुद्धा तुम्ही आलात त्याचा आनंद आम्हाला आहेच, पण आमचे हेही स्पर्धक तुम्हाला आपल्या संगीतातून तेवढाच आनंद देतील अशी खात्री आहे मला पूर्ण. नक्की, मलाही खात्री आहे आणि म्हणूनच मी आज आलेली आहे इथे. तर आता मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही स्थानापन्न व्हावं. एकदा टाळ्या श्रुतीताईंसाठी. मान्यवर स्थानापन्न झालेले आहेत आणि स्पर्धक तयार. आज आणि उद्या 2 गाणी आणि त्यानंतर थेट अंतिम फेरी. विश यू ऑल द बेस्ट. अनुमती असेल तर सुरुवात करूया. पहिली स्पर्धक आपल्या समोर येते, स्वागत करूया आकांक्षा देशमुख. एकदम तयार नॉकआउट राऊंडसाठी. मला आठवतंय मागच्या वेळेला जेव्हा तू नॉमिनेट झाली होतीस तेव्हा तू असा एक जबरदस्त परफॉर्मन्स दिला होतास की म्हणजे ही कशी बुवा नॉमिनेट झाली असा विचार पडावा सगळ्यांना. मला वाटतं आजचा परफॉर्मन्स तुझा तसाच झाला पाहिजे, म्हणजे तुला थेट अंतिम फेरीत बघायला खूप आवडेल. नक्कीच प्रयत्न करेल. आणि एक बोलायचं होतं मला असं की मी धन्यवाद मानते सारेगमपचे की ते आम्हा पार्टिसिपंट्स लोकांना ही परत परत संधी देत आहेत. त्या संधीचा आम्ही नक्कीच आता उपयोग करू. हाची नेम न फिरे माघारी, हाची नेम आता न फिरे माघारी. बैसले शेजारी, बैसले
अगदी आकांक्षा, खूप छान गाण्याने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केलीस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गाणं छान झालं, पण तू ह्याच्यापेक्षा चिकार चांगली गायिका आहेस. आवाजात एक कंप होता किंवा सुराला स्थिरता नव्हती. आणि हे होल्ड नोट्सचं गाणं, ह्याच्यामधली सगळ्यात जास्त काय छान गोष्ट असेल तर दारी रा 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 रा, दारी रा रा दार, तो जो लागतो तो सूर जो तिथे एकदम विमान लँड झाल्यानंतर कसं स्थिर असं, ती मजा नाही आली. पण मला असं वाटतं की तो एक माइंड ब्लॉक असावा, कारण जिथे जिथे धुमाळी येत होती तिथे तिथे तू खूप सुराला जवळ, खूप कम्फर्टेबल, छान गात होतीस. आणि जिथे जिथे अर्ध्याला जात होतं तिथे तिथे तू थोडी कॉन्शियस आणि थोडंसं सूर हलत होते. गाण्यामध्ये प्रत्येक स्वर जो लागतो तो पूर्णत्वाला लागावा. जिथे एखादा त्या सगळ्या स्वरांच्या फ्रेमला सोडून दुसरा एखादा तीव्र किंवा कोमल असा स्वर ज्यावेळेला एक विशेष भाव व्यक्त करण्याकरता लावला जातो, तर त्याची जागा ओळखून, त्याचं महत्त्व ओळखून तो तसा लागतोय की नाही हे प्रत्येक वेळेला पाहावं लागतं. आणि दुसरं म्हणजे काउंटिंग जरी तेच असलं तरी पुन्हा ज्या अर्थी त्या तानांना दोन वेगळी नावं आहेत आणि त्यांच्या ठेका वाजवण्याची पद्धत जशी वेगळी आहे, त्याचाच अर्थ असा आहे की त्या दोन्हीचं वजन वेगळं आहे. म्हणजे मात्रांची संख्या बरोबर असेल, एकसारखी असेल, परंतु त्याचं वजन वेगळं असतं. आणि ते वजन गाण्यामधनं यायला पाहिजे, शब्द टाकण्यामध्ये यायला पाहिजे. तुझ्यामध्ये ती क्षमता आहे की तू त्या गाण्याच्या भावामध्ये स्वतःला झोकून देऊ शकतेस, परंतु अजून हे भान जात नाहीये की मी हा परफॉर्मन्स देते आहे. खूप इंटेन्स गायलीस तू आता, कारण हे सोपं नव्हतं गाणं. मुळात तुझ्या गाण्यामध्ये मला आता खूप कमिटमेंट जाणवली, जी मला फार महत्वाची वाटते. ज्या गाण्यामध्ये जे टेक्निकली गाण्याविषयी जे आहे ते दोघांनी सांगितलं. फक्त तुम्हाला आता पहिलं तुझं गाणं आणि अजून सगळ्यांची गाणी व्हायची म्हणून सांगतो की आपल्याला टेन्शन घ्यायचं नाहीये याचं टेन्शन घेऊ नका. थोडंसं टेन्शन असेल तर ते असू दे, पण खूप आपल्या स्वतःच्या मनाशी तुम्ही ओढाताण करू नका, कारण तुमचं मन अजून खूप कोमल आहे, स्वच्छ आहे. तर त्या मनाबरोबर पण आपल्याला थोडं जायला हवं. तुम्ही सगळे चांगले सिंगर आहात आणि चांगले गाताय. अभिनंदन. आणि आता मार्क आपल्याला कोणतेच दिसणार नाही आहेत. सस्पेन्स, निकाल फक्त उद्या कळणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. Sa re ga ma pa, ay yeah. Sa re ga ma pa.